ज्ञानेश्वरी पठण अध्याय 17 ओव्या 376 ते 400 श्लोक 26 ते 26. आणि तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेद, म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियेवसे. सच्छब्दया ऋणा दोषे ठेविला देवे, तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी. जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले, प्रशस्त कर्मी किये सच्छब्दा विनयोगु आहे. तोची ऐका होय तैसा सांगो, सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते. तरी सच्छब्दे येणे आठोनी असताची नाणे, दावी जे अव्यंग वणे सत्तेचे तू. जे सत्तेची काळे देशे होऊ नेणीची अनारिसे. आपण आपण असे अखंडित, ते दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे. देखता रूपी सोये लाभे जयाची, तेनेशी प्रशस्त ते कर्म. जे झाले सर्वात्मक ब्रह्म, देखी जे करुणी सम ऐक्य बोधे. तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे. ते गिळोनी होई जे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगो सच्छब्दाचा विनयोगो. जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो, नामीची जरी हो म्हणे. तरी श्रीरंगी दुझे ही चिवणे, म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणखी ही परी सच्छब्दो हा अवधारी. सात्विक कर्मा करी उपकारू जो, तरी सत्कर्मे सांगे चालिली अधिकारंगे. परी एखादेका अंगे ही नावती जई. तै उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे. का अंगहीन भांडावे रथाची गती. तैसे एकेची गुणे विण सतची परी असतपण. कर्मधरी गा जाण जे वेळे, तेव्हा ओंकार तत्कारी. सावा येईला हा सांगी परी. सच्छब्दो कर्मा करी जीर्णोद्धारू. ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी. निज सत्वाची प्रौढी सच्छब्दु हा. दिव्याौषध जैसे रोग्या का सावये भंगलिया. सच्छब्दु कर्म व्यंगलिया तैसा जाण. अथवा काही प्रमादे कर्म आपुले मर्यादे. चुकोनी पडे निषिद्धे वाटे हन. चालतया ही मार्गू सांडे पारखियाची आखरे पडे. राहाटी माझी न घडे काही काही, म्हणून तैसी कर्मा राभस्ये सांडे सीमा. असाधुत्वाची या दुर्नामा एव पाहेजे.
तेथ गाहा सच्छब्दू एरा दोही परिस प्रबुद्धू प्रयोजिला करी साधू कर्माते यया लोहा परिसाची घृष्टी ओहळा गंगेची भेटी कामृता जैसी पृष्टी पियुषाची पै असाधू कर्मा तैसा सच्छब्दु प्रयोगू वीरेशा हे असू गौरवची ऐसा नामाचा यया घेऊनी येथेची वर्म दै विचारिसी हे नाम तै केवळ हेची ब्रह्म जाणसी तू राम कृष्ण हरी।